7 नॅशनल चॅम्पियनशिपचे अवॉर्ड आहेत तुमच्याकडे. अजित दादा घरी आले होते. दादांना त्यावेळेस माहित नव्हतं की बारामतीचा मुलगा जो नॅशनल चॅम्पियन आहे. विदाऊट हेल्मेट मी असंच आहे. हेल्मेट हेल्मेट आल्यावरती मग मी वेगळे. वेगळे. पहिला प्यार किसको जाएगा, बाईक को की गर्लफ्रेंड? अजित खूप मोठा किस्सा आहे की कॉलेजला आल्यावर कसं स्टार्ट झालं. दुखायचं नाही. पण जर एखादा व्यक्ती हेल्दी असेल, हा असं बल्की असेल तरी पण करू शकतो, पण त्याच्या स्पीडला थोडासा फरक पडणार. तुमची पर्सनल 3 एकर जिथे तुम्ही काही प्रॅक्टिस जागा तेच दादांनी ते ओळखलं होतं आणि दादांना समजलं होतं की आपण इंटरनॅशनल टाईपचं बनवून ते करणार होतं. खेळायचे कुठलं पण स्पोर्ट्स असेल मला त्यात जाऊन खेळायचं. फेवरेट आता तर मला डर्ट बाईक्स आवडतात. उडवतो तिला, दोन्ही चाका हवेतून जातात. पण तुम्ही रोज असे स्पीडशी खेळत असता. सायकल वरती स्टंट्स करायचो आम्ही. पल्सर मित्रांनी मिळून बाईक घेतली. नाही बाबा, हे गाड्यांपासून लांब राहा. शो ऑफ साठी नाही करते, कुणाला इम्प्रेस करण्यासाठी नाही केला आम्ही स्टार्ट. फुल बॉडी गिअर्स म्हणजे हेल्मेट, जॅकेट, नी गार्ड्स, सगळं एल्बो गार्ड्स, सगळं प्रॉपर गिअर्स असल्याशिवाय तुम्हाला एंट्रीच नाही भेटत तिथं. यातून काही करिअर घडतंय का किंवा आहे का याच्यामध्ये फ्युचर आहे? कारण की क्रिकेट झालं तुम्हाला माहिती आहे सगळं. क्रिकेटमुळे क्रिकेटला एवढा वाव आहे मिळालाय. सुरुवात तर तुम्ही कुठल्या ह्याच्यावरून केली होती? बाईक. आणि मम्मीने अजून माझे स्टंट्स बघितले नाहीये. ऍक्सिडेंटल काही फेस केलाय अपघात? आणि त्यांना वाटलं की नाही का आता फ्रॅक्चर झालंय तर तो मीच बंद करेल. पालखी महामार्ग जो आहे तेव्हा काम चालू होतं, तो बंद केला होता आम्ही रोड. नमस्कार मित्रांनो, मी रेणुका एक विचारवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा पॉडकास्ट खूप छान होणार आहे कारण की माझ्यासोबत एक स्पेशल गेस्ट आहेत. त्यांची ओळखच करून द्यायची तर सगळ्यात आधी ते महाराष्ट्राचे स्पोर्ट्स ऍथलीट आहेत, बारामतीचे आहेत आणि खुद्द अजितदादा पवार हे त्यांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी गेले होते. रोहित शिंदे यांचं या पॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात पहिलं तर 7 नॅशनल चॅम्पियनशिपचे अवॉर्ड आहेत तुमच्याकडे आणि अशा खूप साऱ्या आहेत, म्हणजे आपण केव्हाचे बोलत होतो. पण अजित दादा घरी आले होते तर तो किस्सा आणि ते सगळं मला त्याची सुरुवात ऐकायला आवडेल तिथून. दादा आमच्या गावात इलेक्शनचं वातावरण असल्यामुळे सगळ्यांची भेट घेत होते. त्यावेळेस आमचं भेट झाली आणि दादांना त्यावेळेस माहित नव्हतं की बारामतीचा मुलगा जो नॅशनल चॅम्पियन आहे आणि त्यांनी एवढे रेस केलेत. मग जेव्हा दादांना समजलं खूप त्यांनी कौतुक केलं आणि प्रोत्साहन दिलं तिथून. आणि मग जे माझं विजन आहे ते दादांना समजलं. मग दादांनी पण तिथं सांगितलं की हा आपण पण करूया ह्याच्यामध्ये. प्रोत्साहन दिलं. त्यावेळी काय म्हणजे काय फिलिंग होती की दादा घरी आलेत आणि घरच्यांचं वगैरे काय? खूप इमोशनल फिलिंग आहे कारण की जे बोलणं झालं आमचं, गप्पा झाल्या, त्यांना समजलं जेव्हा की हा पण एक स्पोर्ट्स आहे आणि याच्यामध्ये पण आपल्या बारामतीच्या मुलांनी करून दाखवलेलं आहे. मग मी अजून त्यांना सांगितलं विजन की मला पुढे अजून वरती नाव कसं नेऊ शकतो महाराष्ट्राचं, आपल्या देशाचं, इंटरनॅशनल कसं रिप्रेझेंट करू शकतो. दादा बोलले आपण प्रोत्साहन केलं, अभिनंदन केलं, बाईक बद्दल माहिती घेतली. दादानी बाईक हात लावून सगळं बघितलं, हे काय विचारलं जे काय, कारण रेस बाईक असते, वेगवेगळे पार्ट्स असतात, कारण ती नॉर्मल बाईक नसते, ती एक रेस बाईक असते. मग पार्ट्स वगैरे विचारले, हे कशासाठी केलंय, असं डिटेल मध्ये सगळं माहिती घेतली. तुम्ही एवढे असे सायलेंटली बोलताय पण तुम्ही रोज असे स्पीडशी खेळत असता, तुम्ही चॅलेंजेसशी खेळत असता आणि खूप पोलाइट तुमचा आवाज. विदाऊट हेल्मेट मी असंच आहे. हेल्मेट आल्यावरती मग मी वेगळे. तुम्ही मला FMSCI बद्दल बोललात आणि त्याच्याबद्दल त्याचेही तुमच्याकडे 2 चॅम्पियनशिप आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल आणि त्याचं फुल फॉर्म वगैरे थोडं? ओके, FMSCI चा फुल फॉर्म आहे फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया. ओके. हे फेडरेशन आपले जे इंडियाचं गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटच्या अवेअरनेस अंडर येतं. म्हणजे याला गव्हर्नमेंटचा पूर्ण सपोर्ट आहे आणि त्याच्या सेफ्टीच्या अंडर हे रेसेस होतात. जे पण नॅशनल रेसेस होतात इंडियामध्ये ते FMSCI च्या अंडर होतात. मग त्याच्यासाठी वेगळं रायडिंग लायसन्स असतं. पण ते आपल्या इथे महाराष्ट्रात आहे ना? महाराष्ट्रातून आपण अप्लाय करायचं. चेन्नईला त्यांचं ऑफिस आहे आणि मग रायडर्स लायसन भेटतं आपल्याला सगळे डॉक्युमेंट्स देऊन आणि मग आपण व्हॅलिड होतं रेस. मी सॉरी, आणि तुमची अजून एक सगळ्यात मोठी अचिव्हमेंट जी मी बोलायला विसरली ती म्हणजे तुम्ही सूर्यनमस्कार केलेत.
हो. आणि त्याचा मला वाटतं वर्ल्ड रेकॉर्ड आहे. सो त्याबद्दल मला आवडेल. आणि ते योगा तुम्ही त्याच्यावरती असं केलं म्हणजे 21 जूनला जो योगा डे आपण सेलिब्रेट करतो त्यावेळेस मला, कारण मी योगा करत होतो आधीपासूनच, आवड आहे मला योगाची. योगा मला इंटरनॅशनल योगा डे, सूर्यनमस्कार डे असं मी ते सेलिब्रेट करत होतो. म्हणून मी विचार केला की आपण जे स्टंट रायडिंग करतो तो एक डान्सच आहे, आपण स्टंट रायडिंगला आणि योगाला सिंग करूया, एकत्र करूया. आणि अटेम्प्ट पण मी सूर्यनमस्कार, इंटरनॅशनल सूर्यनमस्कार डे दिवशीच घेतला आणि तो मी रेकॉर्ड सेट केला. पालखी महामार्ग जो आहे तो तेव्हा काम चालू होतं, तो बंद केला होता आम्ही रोड, आणि तिथं आपण इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड बोलून आपण तो रेकॉर्ड अटेम्प्ट केला. तो 4 मिनिट 20 सेकंद मी कंटिन्यू चालू गाडीवरती सूर्यनमस्कार घातले. किती? 4 मिनिट 20 सेकंद. किती सूर्यनमस्कार घातले? नाही, 4 मिनिट कंटिन्यू घालतोय. ओ माय गॉड, हे किती? मग त्याच्यावर कोणी आक्षेप की नाही रोडवर असं काही? नाही, परमिशन घेऊन प्रॉपर सेफ्टी परमिशन घेऊन रोड क्लोज करून ते अटेम्प्ट केलेलं. अनेक लोक असं ट्राय करू नका, कारण मी सपोर्ट करत नाही रोडवरती. ते एक रेकॉर्ड होता, पण तो आम्ही सेफ एन्व्हायरमेंट मध्ये पार पाडला. आणि त्याच्यात सगळ्या लिगल परमिशन्स होता, कारण की लोक भयंकर स्टंट बाजी करतात. तुम्ही हे सगळं आता, अर्थात आम्हाला हे तुम्ही सांगताय आमच्यासाठी नवीन आहे, अनेक जण यातून शिकतील सुद्धा. सो तुमची कशी सुरुवात झाली आणि मग कसं तुम्ही या सगळ्या प्रवासाला लागला? एक तेव्हा स्टार्ट कशी झाली? तेव्हा ते बाईक स्टार्ट म्हणजे एकदम सांगायचं झालं लहानपणापासून तर पप्पांमुळेच, कारण पप्पांनी स्प्लेंडर होती पप्पांची, मी पुढे बसवायचे, मला हँडल द्यायचे, चालवायला द्यायचे गाडी, ते हात सोडायचे. मग एकदम छोटा असताना तेव्हापासूनच ते रेसची आवड बाईकमुळेच, म्हणजे लहानपणी चालवून मग सायकल वरती करायचो आम्ही स्कूलमध्ये. आमचा एक ग्रुप होता, सायकल वरती स्टंट्स करायचो आम्ही. मग हळूहळू बाईक वरती, मग कॉलेजला आल्यावरती, तो तर खूप मोठा किस्सा आहे की कॉलेजला आल्यावर कसं स्टार्ट झालं. कारण की आम्ही तेव्हा पैसे नव्हते एवढे, मग मी पैसे गोळा करून 5 जणांनी 5-5 हजार रुपये टाकले आणि आम्ही एक बाईक घेतली, पल्सर मित्रांनी मिळून बाईक घेतली. आणि मग ती बाईक फक्त आम्ही स्टंट साठी वापरायच्यासाठी ठरवलेलं की आपण 5 जण. त्याला आम्ही मॉडिफाय केली. स्टंट मेनिया येत होतं MTV ला, स्टंट मेनिया. तिथून मला आवड झाली की आपण पण करू शकतो हे. पण सायकल वरती करतच होतो. मग मी रात्र ते व्हिडिओ बघायचो युट्यूबला त्यांचे, टीव्हीच्या पुढेच बसायचो ते स्टंट मेनिया लागलं. मग ते सीझन होते 3-4 त्यांचे सीझन होते. मग तिथून आवड चालू झाली. मग मी युट्यूब वरती बघत राहिलो. मग बघूनच आम्ही स्टंट शिकलो सगळे. हे जे तुम्ही आता स्टंट वगैरे म्हणताय, आम्ही पण लहानपणी सायकली जेव्हा चालवल्या ना, आम्ही तर हमखास धडपडलो. तर हे धडपडताना मग घरचे वगैरे की प्रेशर नाही की नाही बाबा हे गाड्यांपासून लांब राहा? अजून पण म्हणतातच की बघ ठरव, पण मी तर गिव्हअप नाही करत आहे. नेव्हर गिव्ह अप, की एव्हरीथिंग इज पॉसिबल, हे तर माझं सूत्र आहे. पण एक फिअर असतं ना की एवढं गाडी चालवायची पटकन? भीती तर आहेच, भीती थोडी वाटतेच, पण ते एक पॅशन आहे नाही का, लहानपणापासून आवडतं मला, एक प्युअर पॅशन आहे माझं. त्याच्यामुळे मला असं जम्प्स घेण्यासाठी ते रिस्क नाही, पुढे समोरच्याला बघायला वाटतं, पण मला ते आवडतं. त्याच्याशी बोलून, गाडीशी बोलतच मी खेळतो. ते एक डान्सच आहे बाईक वरती. म्हणजे स्टंटबाजी नाहीये, तुमचं रिअल पॅशन आहे? कारण मी ते शो ऑफ साठी नाही करते, कुणाला इम्प्रेस करण्यासाठी नाही केलं मी जेव्हा स्टार्ट केलं. पण हे आताच मला वाटतंय लोक इम्प्रेस करण्यासाठीच जे करतात रोडवरती, ते ऍक्च्युली स्टंट बाजी झाली, म्हणजे काय बोलू शकतो, ते इलिगल झालं. पण प्रोफेशनली स्टंट रायडिंग खूप मोठा स्पोर्ट्स आहे इंडियामध्ये. त्याचे 20 वर्ष झालं वर्ल्ड वाईड चॅम्पियनशिप होतात, पण इंडियामध्ये आम्ही पडद्याआड का राहिलो प्रोफेशनल? कारण त्यांच्यामुळं, जे रोडवरती करतात ना, त्यांच्यामुळं लोकांचा समज झाला की स्टंट म्हणजे ते रोडवरती विदाउट हेल्मेट करणं, ते स्टंट नाव बदनाम झालं. म्हणजे ह्या स्टंटमुळे ऍक्सिडेंटल वगैरे ह्या सगळ्या भरपूर होतं. तुम्ही जेव्हा जे प्रोफेशनल स्टंट करणारी लोक आहेत ते तितकं प्रोटेक्शन आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात तुमच्या? कारण की जे बॉडी आहे, जे नॅशनल चॅम्पियनशिप होतात, बरोबर, त्याचे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. तुम्ही विदाउट सेफ्टी, विदाउट गिअर्स, प्रॉपर गिअर्स,
फुल बॉडी गिअर्स म्हणजे बरोबर. हेल्मेट, जॅकेट, नी गार्ड्स, सगळं एल्बो गार्ड्स, सगळं प्रॉपर गिअर्स असल्याशिवाय तुम्हाला एंट्रीच नाही भेटत तिथं. हे सगळं सर्टिफाईड लागतं. मग तुम्हाला तिथे तुमचं स्क्रुटनी होते, म्हणजे बॉडी येते तिथं स्क्रुटनी होते, तुमचं सगळं गिअर्स चेक केले जातात, त्याची क्वालिटी चेक केली जाते, मग तुम्हाला एंट्री भेटते रेस करायला. हो. आणि हे स्वतःच्याच बाईक स्वतः घेऊन जायचं आपण. ते पण आपण स्वतः, मी एक कार घेतली त्याच्यात मी बाईक लोड करतो आणि घेऊन जातो, कारण मी बाईक ती इलिगल बाईक आहे, म्हणजे असं रोड आरटीओच्या नियमात बसत नाही. स्टंट बाईक, रेसिंग बाईक पण आरटीओ पासिंग होत नाही, ती रोडवरती नाही फिरू शकत आपण, पण आपण लोड करून घेऊन जाऊ शकतो ट्रक मध्ये, ट्रेन मध्ये. आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये असे कुठले चांगले जागा आहेत जिथे या हे जे रेस वगैरे होतात, जिथे तुम्ही युजली? पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, इथे खेळलेले प्रॉपर बनवलेलं आहे. प्रॉपर रेस नॅशनल FMSA च्या अंडर ते नॅशनल रेस घेतात. आता कसं आहे, तुम्ही म्हणता हे पॅशन आहे, आणि पॅशन मध्ये करिअर हा एक पण पार्ट असतो. सो या पॅशनला करिअर म्हणून कसं बघता? कारण की यातून काही करिअर घडतंय का, किंवा आहे का याच्यामध्ये फ्युचर आहे? कारण की क्रिकेट झालं, तुम्हाला माहिती आहे सगळं, क्रिकेटमुळं क्रिकेटला एवढा वाव आहे इंडियामध्ये. ते पण एक स्पोर्ट्सच आहे, पण मोटर स्पोर्ट्स पाठीमागं राहिल्याचं एक कारण आहे की लोकांना अजून समजलंच नाहीये की हा पण एक स्पोर्ट्स आहे. बरोबर. जेव्हा समजेल की बाकीच्या स्पोर्ट्स सारखा पण हा एक स्पोर्ट्स आहे, तेव्हा लोकांना, म्हणजे कारण काय झालं, लहान मुलांपासून भेटत नाहीये हे नॉलेज. जसं आपण लहान मुलाला आपल्या, जेव्हा तो येतो 6-8 वर्षाचा होतो, त्याला आपण कराटे क्लास लावतो. बरोबर. का लावतो? कारण ते पण एक खेळ आहे, ऍक्टिव्हिटी होती त्याची. तसं हा पण एक स्पोर्ट्स आहे, ह्याच्यामध्ये पण तुम्हाला बॉडी बॅलन्स शिकायला भेटतो. ड्रायव्हिंग लायसन्स 18 नंतर मिळतो याच्यामध्ये. हो, पण तुम्ही वर्षाच्या 6 वर्षापासून रेसिंग करू शकता इंडियामध्ये. त्याचं एक रायडर लायसन येतं ना, मग ते पॅरेंट्सच्या ह्याच्या रेकग्नाइज खाली रेस खेळतात. असं नाहीये की 18 वर्ष पूर्ण झाल्यावर रेसिंग चालू करतो, तसं नाही, त्याच्या आधी करू शकतो. ओके ओके. मग तोच तर ब्रिज आहे, कारण इंटरनॅशनली आज ते रायडर का पुढे आहेत आपल्या, ते लहानपणापासून आपल्याला कसं बॅट भेटती, खेळायला सगळं भेटतं, तसं त्यांना बाईक भेटती लहानपणीच, म्हणून त्यांना ते मग सवय होती आणि ते पुढे जास्त फास्ट आहेत आपल्या. पण मग आता जसं क्रिकेटला वाव मिळतो तसं या स्पोर्ट्सला. मग त्याच्यासाठीच आपण ब्रिज ग्रासरूट पासून काम करतोय की लहान मुलांना ट्रेनिंग अकॅडमी कशी चालू करू शकतो. मग तो कॉन्सेप्ट मी दादांना पण सांगितला, मग दादा त्याच्यातून सांगितलं की आपण एक मोटर स्पोर्ट्स 10 एकरामध्ये आपण करूया. मला 3 वेळा विचारलं की किती जागा लागेल, म्हटलं 10 एकर लागेल. मग ते बोलले आपल्या इथं फॉरेस्ट मध्ये, आता मग क्रीडा संकुलच्या इकडे असं बघू, आपण करूया. पण मग आता दादा नाही, त्यानंतर नाही, असं झालं खूप. जेव्हा म्हणजे दादा असे, आता दादांचा विषय निघाला म्हणून जर टाळू शकत नाही आपण. मी त्यांना भेटले, खूप वेगळं व्यक्तिमत्व आहेत ते, आणि राजकारणी सोडलं तर एक माणूस म्हणून सुद्धा खूप वेगळे आहेत ते. तर ते जेव्हा आले, भेटले, त्यांनी या गोष्टी सांगितल्या, आणि आज ते नाहीये, तर एक काय भावना त्यांच्याबद्दल? दादांचं म्हणजे काय, एवढं आधी संबंध नाही आला माझा, पण त्यावेळेस जो आला तो खूपच म्हणजे प्राइजलेस होता माझ्यासाठी, की त्यांनी प्रोत्साहन केलं, अजून मला कॉन्फिडन्स आला की हा. आणि ह्या फील्ड मधलं पण त्यांनी विचारलं. खूप इमोशनल मुवमेंट होती. येस, सगळ्यांसाठी जेव्हा दादांबद्दल कळलं तेव्हा सगळ्यांसाठी ही इमोशनल गोष्ट होती. दादांनी कुठेतरी इन्स्पायर केलं तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये, आणि माझ्या शुभेच्छा आहे. तुमच्यासारखे जेव्हा स्टंट करणारे, म्हणजे हे धाडसी काम आहे खूप. आपल्या हे जे गल्लीबोळातलं हे स्टंट नव्हे, यासाठी खूप प्रॅक्टिस लागते, खूप मोठा संघर्ष आहे, आणि तुम्ही तो केलाय. सुरुवात तुम्ही कुठल्या ह्याच्यावरून केली होती? बाईकवरून, स्प्लेंडरवरून स्टंट केलं. स्प्लेंडर, आणि आपण लपून घेऊन जायचं चोरी, म्हणजे न सांगता, आणि प्रॅक्टिस करायची. आणि आता कुठली आहे तुमच्याकडे? आता कावासाकीची आहे, KX 250. डर्ट बाईक आहे ती. डर्ट बाईक, मोटोक्रॉस बाईक म्हणू शकतो त्याला. म्हणजे मी जे आता करतोय ते मोटोक्रॉस करतोय, मोटोक्रॉस, सुपरक्रॉस. तर मी थोडं या क्षेत्राकडे येते पुन्हा, कारण की मला असं वाटतं की ऍज अ करिअर म्हणून
कसं पाहिलं जातं? आता जर समजा या क्षेत्राला वाव मिळाली तर एक कशा पद्धतीचा ग्राफ असेल, काय अचिव्हमेंट्स असतील यात अजून करिअर? याच्यामध्ये TVS कंपनी आहे, हिरो कंपनी आहे इंडियामध्ये, अजून बरेचसे टू व्हीलरच्या कंपनीज आहेत की लहान वयात जर चालू केलं आणि 18-19 वयापर्यंत तुम्ही जर चांगले प्रॅक्टिस करत आला आणि तुम्ही जर नॅशनल रेसिंग चॅम्पियनशिप मध्ये चांगलं करू शकला, म्हणजे बेस्ट टायमिंग काढला तुमचा बेस्ट परफॉर्मन्स आला, तर हिरो कंपनी आहे, TVS कंपनी आहे, हे तुम्हाला फॅक्टरी रायडर म्हणून हायर करतं. म्हणजे आपण कसं जॉब करतो एका कंपनीमध्ये, तसंच आपण एक रेसिंगचा जॉब करतो. मग A-B-C कॅटेगरीने आपल्याला स्टायफंड येतो, म्हणजे पगार चालू होतो महिन्याला. मग कंपनी सगळं लक्ष देते तुमच्या बाईक पासून तुमच्या रेसचे एंट्री, ट्रॅव्हलिंग, आणि तुम्हाला अनेक ठिकाणी पण इथे वाव मिळतो. पूर्ण इंडियामध्ये आपण, जे की एक प्रायव्हेट रायडरला खूप टफ आहे, कारण फायनान्स जास्त आहे. मोटर स्पोर्ट्स इज एक्सपेन्सिव्ह अँड डेंजरस. एक्सपेन्सिव्ह आहे आणि खूप डेंजरस पण आहे, पण सेफली केलं तर करू शकतो, म्हणजे विथ गायडन्स, प्रॉपर एन्व्हायरमेंट मध्ये, प्रोफेशनल कडून ट्रेनिंग घेऊन. मग तुम्हाला कोणी म्हणजे या क्षेत्रात मी स्टंट रायडिंग केली. स्टंट रायडिंग मध्ये आपण 5 वेळा नॅशनल चॅम्पियन झालो. आणि मग मला 2022-23 मध्ये समजलं की हिरो 22 मध्ये हिरो डर्ट बायकिंग चॅलेंज म्हणून एक हिरोनी कॅम्पेन केलं होतं, की ज्यामध्ये स्लो रेस, झोनल राऊंड आणि मग फायनल राऊंड, असं बँगलोरला फायनल राऊंड होता. तिथपर्यंत सिलेक्शन झालं माझं. तिथं त्यांनी बाहेरचे ट्रेनर्स वगैरे आणले होते, इथले इंडियातले आपले माझे सिनियर रेसर्स होते. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की इंडियामध्ये कसं रेसिंग होतं. मग मला तिथं समजलं की FMSCI आहे, तिथे अप्लाय कसं करायचं, मग ते एंट्री कशी करायची, मग रेस कसे खेळायचे. मग मी ते रेस खेळत गेलो आणि मग शिकत गेलो, म्हणजे रिअल एक्सपिरियन्स, स्वतः एक्सपिरियन्स घेतला मी. पण हे खूप रिस्की आहे, कारण की विदिन सेकंड एनिथिंग कॅन हॅपन. आणि टचवूड तुम्ही इतकं छान, तुम्ही मला वाटतं एका वर्षामध्ये ह्या एका वर्ष 2023 मध्ये मी तीन नॅशनल चॅम्पियनशिप जिंकल्या 2023 मध्ये. तर हे पण स्पोर्ट्स खूप, त्याच्यासाठी मेंटली आणि फिजिकली बॅलन्स खूप गरजेचं आहे. तुम्ही इथपर्यंत आलात म्हणजे फॅमिली सपोर्ट असावा तुम्हाला. आता थोडं मान्य केलं, सपोर्ट म्हणता येईल ना, 50-50 म्हणता येईल. आजही म्हणतात अजूनही घरचे. आणि मम्मीने अजून माझे स्टंट्स बघितले नाहीये, लाईव्ह बघितले नाहीये. तसं म्हणजे कारण काय असू? भीती तिला नाही का, की नको, ती म्हणती तू कर पण मला माझ्यासमोर नको, तिचं काळीज हे होतं नाही का. म्हणजे अर्थात ते एवढं रिस्की आहे करणं म्हणजे. तर मग यावेळी तुम्ही कसं फिजिकल आणि मेंटल बॅलन्स असतो तुम्हाला, काय त्यासाठी फिजिकली किती स्ट्रॉंग आणि कसं? खूप स्ट्रॉंग, म्हणजे एक स्पोर्ट्स प्लेअर पेक्षा जास्त इंडोरन्स पाहिजे. म्हणजे फुटबॉल, बास्केटबॉल, जे काही स्पोर्ट्स आहेत त्याच्यापेक्षा पण जास्त वर्कआउट पाहिजे रेसिंग मध्ये. स्टॅमिना पाहिजे, रिफ्लेक्शन्स चांगले पाहिजेत, कारण तुम्हाला तेवढ्या वेळ बाईक चालवायची आहे, तेवढा इंडोरन्स आहे. आणि एक नाही, तुम्हाला बाईक पण हँडल करायची आहे, ट्रॅक पण बघायचा आहे, पडायचं पण नाहीये, बाकीचे पण आहेत त्यांना पण सांभाळायचं आहे. खूप आहे, म्हणजे बॉडी बॅलन्स, पूर्ण ब्रेकिंग बॅलन्स पाहिजे. किती वर्ष झाली टोटल या आता प्रवासाला तुमच्या? आता मी 2023 मध्ये रेसिंग स्टार्ट केलं. आणि त्याच्या आधी मी स्टंट रायडिंग करतो. तर या सगळ्या याच्यामध्ये ऍक्सिडेंटल काही फेस केलाय अपघात? आणि ऍक्सिडेंटल म्हणजे इट्स अ पार्ट ऑफ गेम, कारण ऍक्सिडेंट तर बाकीच्या स्पोर्ट्स मध्ये पण इंजुरी होतात, तसंच इंजुरी आहेत ह्याच्यामध्ये. फक्त आपला एक बघण्याचा दृष्टिकोन थोडा इंडियन्सचा हा आहे की अरे नको लागेल, असं पण तुम्हाला बाकीचे खेळताना पण लागतं. इकडं तिकडं सायकल चालत चालले ऍक्सिडेंट झालं पण लागतं, लोक तसे पण जातात. लोक निम्मे हो, आपण कॉन्शियसली खेळतोय आणि एक स्पोर्ट्स प्लेअरला माहित असतं की किती पुश करू शकतो. तुमचे काही अपघात? 2018 मध्ये झालेला माझा. पायाला मला इथे फ्रॅक्चर होतं, प्लेट वगैरे होती, पण 1 वर्षात मी ते कव्हर केलं आणि 2019 मध्ये मी चॅम्पियन झालो हैदराबादला. तेव्हा घरचे काय रिएक्शन? त्यांना वाटलं की नाही का आता फ्रॅक्चर झालंय तर तो
मीच बंद करेल. पण त्यांना नव्हतं माहिती की कारण मी लहानपणापासून ऐकत नाहीये की ऐकलंच नाही, त्याच्यामुळे तर एवढं सगळं घडलं. त्यांचं ऐकलं असतं तर मी दुसरीकडे कुठंतरी असतो. पण मग काय झालं असतं जर घरच्यांचं काय म्हणणं होतं? मग काय व्हावं असतं? त्यांची अधिकारी मोठा असं काहीतरी. हे पण पप्पा पण स्पोर्ट्स मध्ये होते, ते पीटी टीचर होते, त्याच्यामुळे मला त्यांनी कधी अभ्यासाबद्दल हे नाही केलं की एवढेच मार्क वगैरे. मला स्पोर्ट्स मध्ये कायम मी सगळे स्पोर्ट्स खेळलोय. वाव. आणि स्पोर्ट्स लोकांना आता स्पोर्ट्सचं अवेअरनेस नाही आहे असं मला वाटतंय. दे आर मोर इन टू सोशल मीडिया आणि मोबाईल. पण स्पोर्ट्स आणि असे स्पोर्ट्स जे इतके शौर्य, म्हणजे मला तर खूप रिस्की वाटतंय. कारण की इमॅजिन करू शकतो आपण, साधं स्पीड ब्रेकर खड्डा आला तरी आम्ही असे. आणि जम्प्स आहेत, 50-50 फूट जम्प्स घेतो आम्ही, जे रॅम्प वरून असतात, मातीतून असतात. तर हे जेव्हा तुमचं ऍक्सिडेंटल झालं तेव्हा मेंटली काय होतं? तेव्हा नेव्हर गिव्ह अप. नेव्हर गिव्ह अप. मग तो खूप चांगला टाइम होता की प्रिपेअर होण्यासाठी. मग मी त्यावेळेस 18 मध्ये आणि 21 मध्ये पण झालेलं, ते नंतर नव्हतं. पण 18 मध्ये मग मी अजून वेट गेन केलं आणि आता मी वेट लॉस केलं रेससाठी. सो याच्यात वेट पण तितकंच. हो. मग जर सॉरी थोडं आउट ऑफ द बॉक्स आहे, मे बी मला कोणाला दुखवायचं नाही, पण जर एखादा व्यक्ती हेल्दी असेल, असं बल्की असेल तरी पण करू शकतो. पण त्याच्या स्पीडला थोडासा फरक पडणार वेटसाठी, वेटमुळे. आणि त्याचे सस्पेन्शन सेटिंग असतात. जर वेट सॅग सेटिंग म्हणतात त्याला. जर माझं वेट जे आहे आता 62, तर माझ्या 62 वेट नुसारच सस्पेन्शनची सेटिंग होणार. ज्याचं वेट 70च्या वरती आहे ते वेगळी सेटिंग होणार. आणि 1 किलो 2 किलोनी पण तुम्हाला स्पीडला फरक पडतो, कारण रेस असते 0 मिलीसेकंड मध्ये फिनिश होतात. मग जर वेट जास्त असेल, गाडीचं पण वेट जास्त असेल, तर तो स्लो होणार. लाईट वेट पाहिजे, फास्ट पाहिजे, तर बेस्ट देऊ शकतो. यानंतर जसं आपण क्रिकेटचं म्हणालो की क्रिकेटला आता खूप इव्हन सरकारकडून सुद्धा त्याला खूप प्रिव्हिलेज दिले जातात. आज लहान लहान मुलं सुद्धा क्रिकेट प्रेमी आहेत. तर या स्पोर्ट्सला जर म्हणजे आतापर्यंत सरकारकडून या क्षेत्रात काही हस्तक्षेप आहे, काही वाव मिळते असं काही? तोच जो दादांनी घेतलेला तोच होता की टर्निंग पॉइंट होता, की जे फास्ट होणार होतं काम ते आता स्लो होऊन जाईल. तुम्ही म्हणाला तसं की तुम्ही तो ब्रिज बनवायचं काम करता, अजून याला वाव मिळाली नाही. मगाशी आपण उल्लेख केला होता की केंद्रातून काहीतरी सुरू झालेलं आहे या क्षेत्रासाठी, तर त्याबद्दल, आणि ते महाराष्ट्रात अजून आलेलं आहे, तर ते ऐकायला. ते 2019 मध्ये जे FMSI फेडरेशन आहे ते केंद्रामध्ये त्याला गव्हर्नमेंट सपोर्ट आला, म्हणजे लिगली. त्याच्या आधी पण होता, पण ते त्यांनी मांडलं फेडरेशननी की आपण एक स्पोर्ट्स आहे, तर ह्याला मिटिओरस पर्सन म्हणजे स्पोर्ट्स पर्सन, जे आपण 5% स्पोर्ट्स कोटा असतो, त्याच्यामध्ये हे मोटर स्पोर्ट्स रेसिंग त्यांनी इन्क्लूड केलं 2024 मध्ये. पण ते इथे आपल्या महाराष्ट्रात मध्ये नाही अजून, पण ते आपण चाललंय. आपलं असोसिएशन पण त्याला घेईल इकडं. व्हावं, अशा स्पोर्ट्सला प्राधान्य मिळावं, आमचं असंच म्हणणं आहे एक विचार करून. कारण की हे मातीतले स्पोर्ट्स हेच कुठेतरी जाऊन पुढे टिकणार आहेत, रादर दॅन मोबाईल अँड सोशल मीडिया. यामध्ये आता तुमचा अभ्यास तर इतका झालाय, प्लस तुम्ही ग्राउंडवरती एवढं आज अचिव्हमेंट्स आहेत. तर एक बँगलोर वरून सुद्धा एक स्टंट वॉरफेअर 2024 मध्ये तुम्ही स्टंट ऍथलीट म्हणून तुम्हाला मिळालं होतं, तर त्याबद्दलचं काय एक्सपिरियन्स? स्टंट वॉरफेअर ही एक इंडियन नॅशनल स्टंट रायडिंग चॅम्पियनशिप ज्याच्या अंडर होती, त्याला स्टंट वॉरफेअर म्हणतात. ओके. मग ते मी 2022, 23, 24 तिन्ही वर्ष आपण सुपर ऍथलीट म्हणून तिथं मी विनर आहे. तिथं मी रेकॉर्ड पण सेट केला. 33 मिनिटं एका चाकावरती बाईक फिरवून तो आपला रेकॉर्ड अजून कोणी ब्रेक नाही केलाय. वाव. आणि ते 3 वर्ष मी कंटिन्यू हॅट्रिक केली. आणि 23 मध्ये मी डर्ट चॅम्पियन आणि रॅली चॅम्पियन झालो. तर हे दोन्ही वेगळे वेगळे स्टंट रायडिंग आणि डर्ट, रॅली, मोटोक्रॉस हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वेगवेगळ्या गोष्टी. या क्षेत्रात पण एवढे फील्ड आहे. कार रेसिंग पण आहे. म्हणजे इथून मी आता पुढे एज जसं माझं हे होईल तसं मी कार मध्ये शिफ्ट होणार.
आहे तुम्हाला पण इंटरेस्ट का करतात? रेसिंग आवडतं मला, कार करतो मी, ड्रिफ्ट वगैरे करतो कारचं पण, म्हणजे मोटर स्पोर्ट्स सगळं मला आवडतं. मला पुन्हा त्या स्टंट वॉरफेअर बद्दल थोडं ऐकायला आवडेल की तिथे कशा स्पर्धा होतात आणि कसं मग तिथे ग्राउंडला कसं असतं तुमचं, किती मोठं ते सगळं. मी शॉर्ट मध्ये सांगतो एकदम की इंटरनॅशनल जसं कॉम्पिटिशन होतं तसंच इंडियामध्ये पण तसंच होतं. ओके. 4 मिनिटाचा वेळ दिला जातो. 4 मिनिटामध्ये तुम्हाला वेगवेगळे ट्रिक्स दाखवायचे ज्यामध्ये व्हीली, स्टॉपी, बर्नआउट्स, ड्रिफ्ट, ॲक्रोबॅटिक्स, आणि हे सगळे ट्रिक्स तुम्हाला 4 मिनिटामध्ये एक फ्लो मध्ये दाखवायचे एका क्लोज एन्व्हायरमेंट मध्ये, आणि त्याच्यानुसार तुम्हाला जज केलं जाणार तुमचं स्टाईल काय आहे, तुमचे अग्रेशन काय आहे, तुमची लेवल काय आहे, ते ट्रिक्स तुम्ही किती हार्ड करताय, मग त्याच्यानुसार तुम्हाला क्राऊड इंटरॅक्शन, मग असे तसे पॉइंट्स भेटणार आणि तसं जज केलं जाणार. मग तुम्हाला फक्त व्हीली येऊन उपयोग नाही, तुम्हाला स्टॉपी पण आली पाहिजे, तुम्हाला ड्रिफ्ट्स आले पाहिजेत, ॲक्रोबॅटिक्स आले पाहिजेत, वर उभं राहून उलटी गाडी चालवून, असे सगळे ट्रिक्स तुम्हाला फ्लो मध्ये दाखवायचे आणि मग तिथून पॉइंट्स भेटणार तुम्हाला आणि मग विजेता ठरणार. वाव. सो ते हे करताना किती स्पर्धा असते तुम्हाला सगळ्यांमध्ये? असे 100+ रायडर्स कॉम्पिटिशन, आणि ह्या पूर्ण इंडियामधून येतात. वाव. सो हे एक वेगळं थ्रिल आहे. म्हणजे ते वेगवेगळ्या एनर्जी ड्रिंकच्या ऍड मध्ये जे स्टंट एकदम तसं खतरनाक स्टंट, तो तर ट्रेलर असतो, पण जे ऍक्च्युअल स्टंट कॉम्पिटिशन असतं ते प्रॉपर 4 मिनिटाचा तुम्हाला शो दाखवायचा असतो. 4 मिनिटाचा तुम्हाला कॉम्पिटिट करायचं असतं. 4 मिनिटात तुम्हाला जे पण तुम्ही शिकलाय एवढं वर्ष ते सगळं दाखवायचं असतं, आणि तुम्ही एक ट्रिक रिपीट नाही करू शकत. तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन दाखवायचं आहे, न पडता सगळं करून दाखवायचं. मुली पण आहेत या क्षेत्रामध्ये? मुली आहेत, मुली पण येतात. मुलींची पण वुमन्स कॅटेगरी पण असते. जसं सुपर ऍथलीट, मी सुपर ऍथलीट मध्ये होतो, प्रो ऍथलीट, इंटरमिडिएट जे नवीन आहेत, आणि एक वुमन्स कॅटेगरी पण असते. जे जिथं मग बँगलोरच्या, कर्नाटक, केरळवरून मुली येतात. महाराष्ट्रातून पण काही मुली आता तयारी चालू आहे. तुम्ही आता हे इतके स्पर्धा बघितलेल्या आहेत, तर यामध्ये कधी असा इन्सिडेंट, असा बॅड इन्सिडेंट? खूप बघितलेत असे मी, म्हणजे क्रॅश. फ्रेंड्सचे, माझे वैयक्तिक पण आणि फ्रेंड्सचे पण क्रॅश बघितलेले, पण त्या ऍड्रेलिनामध्ये असतो आपण, त्यामुळे एवढं काही वाटत नाही आणि रिकव्हर होतो. असं पण म्हणजे मेजर नाही असं की डेथ वगैरे असं नाही. मे बी तुमचे ते पर्सेंटेज रोडवरती जास्त आहे, इकडं नाहीये, कारण इकडं सेफ आहे. बरोबर. म्हणजे जे तुमची शंका आहे तशीच प्रेक्षकांची पण असेल की जे डेथ होऊ शकते असं, ती पर्सेंटेज म्हणजे एकदम कमी आहे, म्हणजे नाहीयेच. रोडवरती जे पर्सेंटेज आहे ते त्या बाबतीत तर इकडं अशा डेथ नाही झाले. आणि रोडवरती मस्तीमुळे आणि विदाऊट हेल्मेटमुळे जीव गमावा लागतो. लोक म्हणजे इथले स्टंट तर इतके की ते लोक काही परमिशन न घेता समुद्राच्या रेतीत सुद्धा स्टंट करतात. त्यांना पण रिस्क आणि पब्लिकला पण रिस्क असते. ऑफकोर्स. येस. हो. तुम्ही म्हणाला ना तुम्ही लुनावर वगैरे पण हे केलं. तसं आमच्याकडे सुद्धा एक आमचे एडिटर आहेत, त्यांनी सुद्धा ऍक्टिव्हावरती स्टंट केला होता. सो ते बाईक प्रेम का हे मी समजू शकते, मुलांमध्ये खूप स्ट्रॉंगली असतं ते. मोपेड वरती पण करतात, कारण मोपेडची पण वेगळी कॉम्पिटिशन होते. गिअर बाईक्सची आणि मोपेडची पण एक कॉम्पिटिशन असते. मी पण ऍक्टिव्हा, ते विगो सगळ्यांवरती स्टंट्स केले. पण ते ऍक्टिव्हावरती असं ते झोपून पण सगळं करू शकतो, एका चाकावरती, मागच्या चाकावरती सगळे. तुम्ही म्हणालात की आता हे इतरांना सुद्धा दिलं गेलं पाहिजे, हे जे तुम्ही जे शिकलात ते. तर मी पाहिलं की तुमचं काही शिकवण्याचा सुद्धा विचार आहे, आणि तुमची पर्सनल 3 एकर जिथे तुम्ही काही प्रॅक्टिस, तर मला एक ते शिकवण्याचं की इतरांना कसं हे शिकायला मिळेल, आणि तुम्ही जे आता पर्सनली तुमचा प्लॅन. पर्सनली मी जो ट्रॅक केलाय तो मोटोक्रॉसचा ट्रॅक आहे. ओके. तिथं मी प्रॅक्टिस करतोय, आणि मी 1 वर्ष झालं मी त्याचं लेआउट बनवलंय, स्वतः मी ट्रॅक बनवलाय, आणि आता मी स्वतः सर्टिफाईड झालो. आता मी स्वतः एक्सपिरियन्स घेऊन मी कसं हे पुढच्या पिढीला देऊ शकतो, आणि छोट्या मुलांपासून आपण कसं अकॅडमी चालू करू शकतो या विचारात. सो आता तुम्ही जर उद्या शिकवायचं झालं तर इथे, किंवा मग तेव्हा मात्र तुम्हाला एक मोठं जागा. दादांनी ते ओळखलं होतं, आणि दादांना समजलं होतं की आपण
इंटरनॅशनल टाईपचं बनवून ते करणार होते. तुम्हाला असं वाटतं की खूप लोकांना समजावं लागतंय की नाही? हो, ती सगळ्यात मोठी माझी एनर्जी जी वेस्ट झाली सांगण्यात ह्या क्षेत्रामध्ये, की मी जे करतोय तो एक स्पोर्ट्स आहे, ह्याच्यातच खूप मोठी एनर्जी माझी वेस्ट झाली. कारण आतापर्यंत मी एक फोकस केला असतो तर आपण कधीच मी बाहेर इंटरनॅशनल खेळून आलो असतो. ठीक आहे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. त्यामुळे अनेकांना असं वाटतं की मग नाही ते सोडून दिलं. मग मला जेव्हा समजलं 23 मध्ये की लोकांना नाही समजणार हे असं, ते त्यांना करून दाखवावं लागणार. मग मी ते करून दाखवलं, की प्रूव्ह केलं येस आपण पण करू शकतो. एक बारामतीतून येऊन पण कसं नॅशनल बाहेर खेळू शकतो. बारामतीकरांनी काही कसं प्रेम दिलं या खूप. सगळ्यावर? बारामतीची येतात लोक तिकडे तुम्हाला? येतात. बारामतीचं नाव काढल्यावरती ऑब्व्हियसली दादांचं नाव येतच, की दादांच्या गावात खूप खूप म्हणजे बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर गेलो तरी पण ओळखतात, की बारामतीचं म्हणल्यावरती दादांचं सांगितलं की लगेच ओळखतात. कधी विचार केला होता असं? नव्हता. जेव्हा ते सायकल स्टंट सुरू होते तेव्हा असं काही विचार? नाही, तेव्हा नव्हता. पण आवड म्हणून चालू केलं ना, की कधीच विचार नव्हता केला की असं पुढे करायला आपण. पण मग ती एक आवड होती कधी बसली? कारण मला लहानपणापासून कॉम्पिटिशन आवडतं. मला पाहिजे कॉम्पिटिशन. मी असं विजन नाही बघितलं की मला इथं जाऊन खेळायचंय, तिथं जाऊन खेळायचंय, हे करायचंय. असं काही नाही. मला खेळायचंय, कुठलं पण स्पोर्ट्स असेल मला त्यात जाऊन खेळायचंय. ते हार जीत वेगळा विषय आहे. माझं म्हणणं असतं की खेळणं महत्वाचं आहे, इन्व्हॉल्वमेंट पाहिजे आणि कॉम्पिटिशन पाहिजे मला. मग ते एज इज खतरो के खिलाडी. आता या म्हणजे बायकर्स आणि स्टंट म्हटलं की हे बाईक लवर्स आणि आता खूप क्रेज आहे या सगळ्याचा. सो आता कुठले ट्रेंडिंग बाईक आहे जी अशी तुम्हाला क्रेज आहे तिचा, किंवा असं काही? सगळ्याच बाईक्स आवडतात, पण फेवरेट आता तर मला डर्ट बाईक्स आवडतात, जे मी आहे आपल्याकडे आता, ज्याच्यावरती प्रॅक्टिस करतो मी. ती लाईट वेट असते आणि मजा येते ती दोन्ही, कारण हवेत आपण उडवतो तिला, दोन्ही चाका हवेतून जातात. आणि कारण मी लहानपणी व्हिज्युअलाइज केलेलं की मी स्टंट्स, आणि मला ते बाईक्स असं आठवते मला की मी असं व्हिज्युअलाइज केलं की असं काहीतरी करू आपण, बाईक घेऊन उडू शकतो हवेत. बाईक घेऊन हवेत उडू शकतो. वाव, फॅन्टसी. पण त्यांनी ते रिअल केलं आणि ते स्टंट वगैरे ते किती सगळ्यात हायएस्ट स्टंट असतो? नॉर्मल रेस मध्ये पण आपण 50-60 फूट जम्प, 70 फूट इझी मारतो जम्प. वाव. आता याच्यावर तुमचं विजन आणि मिशन काय? काहीतरी एक अचीव करायचं आता? नाही, आपलं आता जे देणं लागतं तेच आहे की हे आपल्याला ब्रिज ग्रासरूट पासून चालू करायचंय. आणि जे अकॅडमी चालू करणार बारामतीमध्ये, अकॅडमी चालू होणार, ते आपण लहान मुलांना ट्रेन करणार, त्यांना एज्युकेट करणार. बरोबर. की जेणेकरून त्यांचा पुढे करिअर आणि ते पण रिप्रेझेंट व्हावे आणि वर्ल्ड लेवलला जाऊन त्यांनी अचिव्हमेंट्स घ्यावे, असे माझी इच्छा आहे. तर एकंदरीत हा जो हे जे तुम्ही आता ड्रीम सांगितलं, हे पूर्ण व्हायला काय इम्पॉर्टंट आहे आता? हे जागेचं एक येस की जागेचं कमिटमेंट तर दिलेली दादांनी की जागा दे, ते प्रोसेस मध्ये. मग ती जागा भेटली की आपण स्टार्ट करणार. वरच्या लेवलवरून तुम्ही म्हणालात की इंटरनॅशनली तिकडे तर लोकांना आधी लहानपणापासूनच पाठवतात की तुम्ही जावा, हे क्लास करा. आपल्या इकडे तसं अजूनही नाही. मोठं झाल्यावर सुद्धा आई ओरडते, बाईक देणार नाही तुला. हे कल्चर आहे आपल्या इकडे. कारण की एज्युकेटेड नाहीये. एज्युकेशन मिळालं, आता जसं आपला बोलण्यात तुम्हाला समजलं की असं असं आहे, सेफली करू शकतो, तर मग तुम्ही ऑब्व्हियसली तुमच्या मुलांना पण प्रोत्साहन करू शकता. बरोबर. तसंच सगळ्यांना जर समजलं तुमच्या मार्फत की हा पण एक स्पोर्ट्स आहे, एनकरेज करू शकतो. नक्कीच. आणि एक विचारचं काम आहे की विचार घडले पाहिजे. या आधी तुम्ही स्टंट बद्दल बोलला, पण डर्ट आणि रॅली रेसिंग सुद्धा काही आहे, तर त्याबद्दल थोडं. डर्ट ट्रॅक म्हणजे हा बेस आहे, बेसिक आहे. डर्ट ट्रॅक पासून आपली रेसिंग चालू होते. डर्ट ट्रॅक म्हणजे एक प्लेन जागेवरती, जिथे जम्प्स नाही, प्लेन जागा, त्याच्यावरती ट्रॅक तयार होतो. 1 किलोमीटरच्या अंडर. पण तो असा ट्रॅक असतो की जो क्लोज एन्व्हायरमेंट मध्ये. ओके. आणि तिथं मग ते रेसेस असतात, अशा 6 रेस असतात वर्षात. त्या 6च्या 6 जो कोण चांगल्या पॉइंट्सनी जिंकेल तो नॅशनल चॅम्पियन होतो.
मग डर्ट हा बेस आहे, बेसिक म्हणजे स्टार्ट आहे आपलं बिगिनर. मग डर्ट खेळत तुम्ही पुढे मोटोक्रॉसला जाता. म्हणजे मग डर्ट म्हणजे प्लेन, जिथे अडथळे नाहीयेत. आणि मग तिथून आपण मोटोक्रॉसला येतो, जिथे जम्प्स येतात. मग इंडोर येते, मग तिथे दगड पण असतात, त्याच्यातून पण जावं लागतं, पाणी असतं. मग आपण रॅलीकडे येतो. रॅली जंगलामध्ये असते, म्हणजे मी चिकमंगळूर, कुर्ग इकडे सगळ्या जंगलांमध्ये ते रॅली ऑर्गनाईज करतात फेडरेशन FMSIच्या अंडर. INRC म्हणतात, इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशिप. ही रेस दरवर्षी होतात अशा वेगवेगळ्या ठिकाणी, बँगलोर, नाशिक, पुणे, इंदोर, शिलाँग, इकडे सगळीकडे होतात. मग तिकडे जाऊन आपण खेळायची रेस आणि तिथं पॉइंट्स कलेक्ट करायचे. आणि हे सगळे तुमच्या पूर्ण रेकॉर्डमध्ये ऍड होतं. आणि मग वर्षाच्या शेवट ठरतं की कोणाचे पॉइंट्स जास्त आहेत आणि तो चॅम्पियन होतो. असं आपण ते नॅशनल रॅली चॅम्पियन झालो, सगळ्या रेस जिंकून. वाव. या सगळ्यात तर जेव्हा तुम्ही चिकमंगळूरचं तुम्ही म्हणाले, तर ते मला वाटतं कॉफी फॉरेस्ट मध्ये रेस असते, ट्रॅक बनवलेला असतो त्यांनी. आणि रॅली खूप इंटरेस्टिंग आहे, म्हणजे मला तर रॅली खूप मजा आली. जे डर्ट आहे, मोटोक्रॉस आहे, हे सगळे रेसेस तुम्ही बघितले असेल कधी, की असे सगळे लाईनला थांबतात आणि एकत्र सगळे जातात, एकत्र रेस खेळतात. आणि रॅली आहे तुम्हाला टाइमला बीट करायचंय. डर्ट मोटोक्रॉस आहे तुम्हाला तुमच्या जो कॉम्पिटिटर आहे त्याला बीट करायचंय. आणि रॅलीला तुम्हाला टाइमला बीट करायचंय. रॅलीला तुम्हाला एकाला सोडलं जातं, एक जण जाणार, मग 1 मिनिटानंतर ना दुसरा जाणार. तुम्हाला तर जे लेआउट केलंय 25 किलोमीटरचा लेआउट असतो. म्हणजे इथे एक असा एक डोंगर आहे, तर ह्या डोंगरामध्ये त्यांनी 25 किलोमीटरचा एक ट्रॅक बनवलेला असतो आणि एक दुसऱ्या डोंगरामध्ये 15 किलोमीटरचा बनवलेला असतो. म्हणजे एकाला सोडतात आणि 1 मिनिटाने सगळ्यांना सोडतात. मग हे 25 किलोमीटर जो फास्ट फिनिश करेल, सिंगल मोजला जातो. त्याला ट्रान्सपॉन्डर असतात बाईकला, ते टाइम कॅल्क्युलेट करतात. मग हा 25 किलोमीटरचा आपण फास्ट करायचा, तिथून जाऊन आपण हा 15 किलोमीटरचा फास्ट करायचा. मग हे 4 वेळा रिपीट करायचं. म्हणजे सकाळी आम्ही जे चालू करतो चालवायला, ते म्हणजे इव्हनिंग पर्यंत आम्ही रेसच खेळत असतो. एक रेस एवढी 100 किलोमीटरची रेस खेळतो आपण. आणि तेच रिपीट करायचं. म्हणजे हे 4 वेळा रिपीट करायचं, 25 आणि 15 हे 2-2 वेळा रिपीट करायचं. म्हणजे असं करून ते 100 किलोमीटर होतं. आणि मग जो फास्टेस्ट टायमिंग असतो तो विनर होतो. आणि हे तुम्ही 6 रेस जिंकलोय मी सगळं. वाव. हे खरंच. आणि आम्हा महाराष्ट्रीयांसाठी खूप आनंदाची बातमी आहे की आपला एक मराठी रांगडा गडी एकदम असा छान तुम्ही रेस आणि स्टंट मध्ये एवढं छान करिअर केलं. खूप छान वाटलं हे ऐकून. मला तर पुन्हा आठवतं रेस, खूप दिवसातून मी रॅली जे रेस खेळलो ते बोलताना मला असं फील होतं की मी ते रेस कसं खेळलो ते सगळं आठवतंय, इमॅजिन होतंय. वाव. आणि आम्ही म्हणजे मला खूप आवडेल हे असं समोरून बघायला, पण येस भीती आहे ती. आणि मला वाटतंय प्रत्येकाच्या आणि असायला हवी. म्हणजे तुम्ही किती प्रो झाला तरी ती भीती असायला हवी, जेणेकरून आपण त्या गोष्टीला तेवढं प्रोटेक्टिव्हली हे करू. एक काही सांगाल, हे जे स्टंट जे करतात गल्लीबोळातले स्टंट, त्यांना काही सांगाल काय, कसं करा तुम्ही ऍक्सिडेंट वगैरे? ह्याच्यासाठी काय केलेलं आहे इंडियामध्ये, माझे सिनियर आहेत माझ्या बरोबर ज्यांनी स्टार्ट केलं, आम्ही सगळ्यांनी स्टंट स्कूल चालू केलेलं आहे. स्टंट स्कूल्स म्हणजे जसे स्टंट बाकीच्या अकॅडमी असतात, तुम्ही जाऊन अकॅडमीत शिकू शकता, तसे स्टंट स्कूल आहेत जिथे तुम्हाला मशीनवरती बाईक लावून शिकवलं जातं की कसे स्टंट, ब्रेकिंग काय असतं, सेफली शिकवतात. मग तुम्ही असे स्टंट स्कूल जॉईन करू शकता आणि स्टंट स्कूल जॉईन करून तुम्ही ते शिकू शकता. आणि तुम्हाला मग तुम्ही शोज करू शकता, कुठले कॅम्पेन करू शकता, कॉम्पिटिशन खेळू शकता स्टंट्स मध्ये. आणि रोडवरती फक्त एवढीच काळजी घ्यायची आपल्याला की RTOचे नियम जे आहेत ते सगळे नियम फॉलो करतो आम्ही, तुम्ही पण फॉलो केले पाहिजेत. आणि रोडवरती स्टंटबाजी, पब्लिक लोक म्हणजे पब्लिकला कुणाला त्रास होईल असं रॅश रायडिंग, स्टंट रायडिंग आम्ही प्रमोट करत नाही. पण काही मुलं बघा लॉंग ड्राईव्ह खूप जातात, लांब लांब बाईक घेऊन. ते बायकर्स असतात, ऍडव्हेंचर्स. टुरिंग. त्याच्यात आणि तुमच्या ह्याच्यातही फरक आहे. फरक आहे.
ते बायकर्स झाले, रायडर्स झाले. बरोबर. त्यांना रायडर्स म्हणू शकतो, जे लॉंग टूर करतात, ऍडव्हेंचर्स बाईक वरती फिरतात. पण असं काही तुमचं की बाईक प्रेम आहे तर खूप लांब निघून जावं, वादियों में असं फिरणं होतच ना आमचं. रेस साठी आम्ही जे जातो बाईक घेऊन आमची, त्यावेळेस आमचं फिरणं होतच की तिथं. पण हे जे आहेत रायडर्स, बायकर्स, हे टूर करतात नाही का, लांब लांब फिरतात. आणि आम्ही जे आहे ते आम्ही रेसर आहे, आम्ही रेसिंग करतो. जे टूर्स करतात ऍडव्हेंचर बाईक्स घेऊन, जे लॉंग राईड्स करतात, ते बारामतीमध्ये पण आहेत. आमचे सर आहेत ऍडव्होकेट श्रीनिवास वायकर म्हणून, त्यांचा ग्रुप आहे. ते लॉंग टूर करतात आणि त्यांचं पण प्रोत्साहन असतं, सपोर्ट असतो. ते पण एक बायकर आहेत, तर ते मला म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये मला बघतात की प्रोत्साहन करतात. त्यांच्याकडं मी बघतो, त्यांचे मोठे मोठे राईड्स चालू असतात. छान वाटतं की ते बाईक वरती फिरतात सगळीकडे. आता याच्यामध्ये तुमचं फेवरेट स्टंट करणारा असं कोण आहे? असं कोणाला इन्स्पिरेशन मानतात? खूप आहेत, भरपूर आहेत. सगळे माझे सिनियर भारतातले, आपले इंडियातले जेवढे पण सिनियर रेसर्स आहेत, स्टंट रायडर्स आहेत, हे सगळे माझे इन्स्पिरेशन आहेत. छोटा असू द्या, मोठा असू द्या, मी तर शिकतो सगळ्यांकडून. पण मला आवडतं सगळ्यांकडून शिकायला, भेटायला. ती एक फॅमिलीच आहे. फॅमिली. येस. खूप छान वाटतंय तुमच्याशी बोलून. खूप इन्फॉर्मेटिव्ह झाला या क्षेत्राबद्दल. अनेक गोष्टी आम्हाला कळाल्या आणि तुमच्या अचिव्हमेंट्सनी खूप छानही वाटलं. आमच्या एक विचारचे टीम मेंबर्स सुद्धा आहेत आणि त्यांनाही तुम्हाला प्रश्न विचारायचे. येस वेदांत. असं म्हटलं जातं की काही रेसर्स असतात ते अपघातानंतर अंमली पदार्थ आणि स्टेरॉइड्स या सगळ्यांच्या पेन किलर्सच्या आहारी जातात. तर असं कधी तुम्ही अनुभवलंय का? नाही, असं तर नाही कधी. नाही असं तर ना, कारण आता जे बघतो ना मी, जे जिम करतात, कुस्ती मध्ये आलेले, तसं रेसिंग मध्ये तर मला आता नाही आढळलं. पण करू शकत असतील नाही का. जर माझ्या बघण्यात तर अजून तर एक केस नाहीये की असं कोणी ड्रग्स घेऊन रेसिंग केलंय. जे करतात ते फालतू पोरं जे रोडवरती इलिगल करतात तेच आहेत. जे ऍक्च्युअल ऍथलीट असतात ते तर नाही. की खूप वेळा लोक डिमोटिवेट करतात. अजून पण मला सगळे हे करतात. पण तेच तर एक रिझन आहे की ऐकलं नाही मी. ऐकलं नाही, घरच्यांचं पण नाही ऐकलं मी. मग ते सांगून कंटाळले की हा नाहीच ऐकत आहे, मग सोडून दिलं त्यांनी. करत राहिलो मी. म्हणजे तेच आहे, जेव्हा तुम्ही नेव्हर गिव्ह अप असं म्हणता ना, अनेक वेळा नकार आल्यानंतरही तुम्ही ती गोष्ट करता, तेव्हा ती तुमच्या आयुष्यातला एक महत्वाचा भाग असते. आणि मला वाटतंय तुम्ही पॅशन, तुमची सगळी स्वप्न जगलात आणि आताही जगताय. आणि तुमची पुढची खूप स्वप्न आहेत, ती सगळी पूर्ण व्हावी अशाही सदिच्छा आहेत. एनिवन एल्स की अजून एक? येस. म्हणजे सगळे बोलतात की पॅशन एका जागी ठेवलं पाहिजे आणि करिअर करिअर एका पण जागी बघितलं ठेवलं पाहिजे. पाहिजे. मग तुम्ही पॅशनलाच करिअर बनवलं? पॅशनला करिअर बनवलं, विचार नव्हता केला असा की आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये करायचंय करिअर. कारण स्टार्ट आम्ही केलेलं आवड म्हणून, की नाही का आपल्याला हे करायचं, आपल्याला जमेल. असं नाही की आम्हाला कोणाला तरी शो ऑफ करायच्यासाठी नव्हतं शिकलो आम्ही. आम्हाला एक मनातून आवड होती, ते आवाज, बाईकचा आवाज. अजून पण तुम्ही ऐकला असेल सुपर बाईकचा आवाज, मुलांना तर खूप अट्रॅक्ट करतो. मग तो आवाजच असतो की जो आपल्याला एकत्र आणतो आणि मोटिवेट करतो. तसंच किती म्हणजे तुम्ही दिवसातून किती वेळ या क्षेत्रासाठी म्हणजे याच्यासाठी देता? कारण मी बास्केटबॉल पण खेळतो. मी ऑल इंडिया 2 वेळा नेटबॉल ऑल इंडिया खेळलेले. बास्केटबॉल आपली अकॅडमी पण आहे बास्केटबॉलची बारामतीमध्ये. छोट्या मुलांना बास्केटबॉल शिकवतो आणि स्कूलमध्ये पण शिकवतो. मी स्पोर्ट्स टीचर आहे. वा, हे म्हणजे ही अचीवमेंट पॉडकास्ट अर्धा संपत आल्यानंतर आम्हाला कळलेलं आहे. सो छान. म्हणजे या क्षेत्रातही तुम्ही आहात आणि एकंदरीत तुम्ही स्पोर्ट्स ऍथलीट आहात की रगो रगो में वो खेलकूद आहे तुमच्या याच्यामध्ये. मला आवडेल 2-3 असे किस्से ऐकायला, काही फनी किस्से झाले असतील किंवा विसरू नाही शकत कधीच. ऐसे हुआ था कुछ रॅली में. भरपूर आहेत, आता किती कुठला सांगायचं तर तो प्रश्न आहे. रॅली मला वाटतं राऊंड 3 होता कोइंबतूर मध्ये रॅलीचा राऊंड होता आणि
पॉइंट्स मध्ये फाईट चालू होती आणि ती रॅली मी 4th फिनिश केली आय थिंक. पण काय झालं, रॅली लूप मध्ये रेस स्टार्ट होतानाच बाईक थोडं ओव्हरहीट झालीच होती आणि रेसच्या मध्येच बाईक बंद. अरे बापरे. आणि स्टार्टच होत नाहीये ओव्हरहीट मुळे. आणि मग सगळेजण बघतोय मी, एक मिनिटानंतर सगळे येतात, म्हणजे गॅप असतो पण जो फास्ट आहे तो येतोच. बघतोय 1 2 3 चाललेत माझ्या पुढे आणि मला तर पॉइंट्स साठी हे करायचंय. स्टार्ट करतोय आणि मोबाईल पण असतो कारण रिस्क असतंय जंगलामध्ये हे झालं तर कनेक्ट करायला. मग मी मेकॅनिकला फोन करून की मी तर माझ्या पद्धतीने बघितलं पण होत नाहीये. मेकॅनिकला फोन करून पण डिस्कशन केलं आणि तो जो फील होता ना की अरे सगळे आणि गाडी स्टार्ट होत नाहीये आणि नंतर ना थोडी कूलडाऊन झालं, स्टार्ट झाली. मग जे मी परत स्टार्ट घेतला आणि मग कव्हर करत मी 4th फिनिश केला. मग नंतर ना मी ते पॉइंट्स कव्हर केले. पण तो एक खूप काय बोलू शकतो मी, त्या इन्सिडेंट मध्ये खूप शिकलो. कारण अशा खूप चुका केल्या मी. एवढ्या चुका करत 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 मी चांगला रेसर झालो. म्हणजे ज्या छोट्या मोठ्या चुका होत्या मी त्या विसरलो नाही. ज्या पण रेसमध्ये मी जे शिकत गेलो, अनुभव आला मला, मी ते लक्षात ठेवला आणि त्या पुढच्या रेससाठी मी ते वापरला आणि मग ते जिंकत गेलो. वाव, मोटिवेशनल. मला खूप फील झालं की हारायचं नाहीये आणि नेव्हर गिव्ह अप मॅन. तुमची काही स्वप्न असतील, त्या स्वप्नांच्या मागे पळलं ना तुम्ही की आपोआप मला वाटतंय ती साकार व्हायला सुरुवात होतात. आणि खूप खूप छान वाटलं मला तुमच्याशी भेटून, कारण की मी पण ते फील करते की, आणि फक्त बाईकमध्ये नाही, प्रत्येकाला आयुष्यात एक असा क्षण असतो त्यांच्या क्षेत्रातला जिथे ऑन मुवमेंटला की ते नाही होत आणि त्यावेळी स्वतःला पुश करून जे तुम्ही केलं ते कौतुकास्पद आहे. एक छोटासा रॅपिड फायर क्वेश्चन्स आपण खेळूयात. तुम्हाला डर्ट ट्रॅक आवडेल की हायवेवरती रायडिंग करायला आवडेल? डर्ट ट्रॅक. कुठल्याही परिस्थितीमध्ये. आजवरचा सगळ्यात असा कठीण ट्रॅक वाटला कुठला तुम्हाला? हो, चिकमंगळूर आणि कुर्ग दोन्ही आणि चिकमंगळूर दोन्ही डिफिकल्ट होते, खूप डिफिकल्ट. कुर्गला 120 आम्ही टोटल पार्टिसिपेट होतो. त्याच्यामध्ये 30 to 35 DNF झालेले, म्हणजे ज्यांची बाईकच खराब झाली, पडले. एवढा टफ ट्रॅक होता. तुम्हाला डोंगर चढायचा आहे, उतरायचा आहे, रेस खेळायची त्याच्यात. रेसिंग करताना एक सुरुवातीला असं कुठल्या देवाला वगैरे कुठलं काय असं करतो असं मी, पण नाही का कुठला गुरुमंत्र एक स्टार्ट करताना? असं तर नाही काय, पण असं करतो की सेफ होण्यासाठी. एक नवीन रायडर्सला एक काय संदेश द्याल? शॉर्टकट तर नाहीये. तुम्हाला एक पायरी करतच तुम्हाला डर्ट स्टार्ट करून मग मोटोक्रॉस, रॅली, प्रॉपर रायडर लायसन घेऊन असं तुम्ही आलाय आणि डायरेक्ट रेसिंगला नाही उतरू शकत. थोडस पडत शिकतच तुम्हाला घडू शकता तुम्ही. सगळ्यात आवडती बाईक? असं तर नाही, सगळ्या बाईक्स आवडतात. सगळ्या बाईक्स आवडतात, छोटी मोठी. इव्हन लुना, मी लुनावरती पण स्टंट्स केलेले आहेत, बुलेट वरती पण स्टंट्स केलेले आहेत. असं नाही कधी असे कुठलीच मी कम्पेअर करत नाही की ही छोटी बाईक आहे ती मोठी बाईक आहे, असं नाही. बाईक माझ्यासाठी बाईक आहे. मी त्या बोलतो, छोटी असू द्या मोठी असू द्या, तिचं फील घेतो, तिचा स्टडी करतो. मी बोलतो काय गप्पा काय स्टंट्स करताना मी जेव्हा शोज करतो, स्टंट्स करतो, तेव्हा मी तिला जे फ्री स्टाईल करतो, डान्स करतो, त्यावेळेस माझं असतं की हा जास्त करायचं, आपल्याला जास्त सर्कल मारायचं, आता इकडे जायचंय, वरती उभं राहायचंय, हा थांब, अजून आपल्याला करायचंय स्टॉपी. मग ते असं बोलणं होतं ते बाईकशी. मुलींना घेऊन पण केलंय रायडिंग? हा, ज्यांना ऑडियन्स मध्ये एक्सपिरियन्स करायचा असतो तर आपण त्यांना बाईक वरती बसून स्टंट्स केलेले आहेत मुलींना, मुलांना, कारण त्यांना एक्सपिरियन्स येण्यासाठी की कसं फील होतं. जो एक चाकावरती बाईक फिरते त्यावेळेस ते कसं फील वाटतं, खूप एक्साइटेड असतात. आणि खूप नंतर जे त्यांचे येतात की कसं फील झालं ते खूपच भारी वाटतं की अरे हा, कारण मी तर करतोच आहे, पण जी पहिली फिलिंग असते ना का आपल्याला एक जमताना जे पहिली फिलिंग येते
ती मला त्यांच्यातून जेव्हा ऐकायला भेटते तेव्हा भारी वाटतं की हा ही पहिला प्यार किसको जाएगा, बाइक को की गर्लफ्रेंड? बाईक को बाइक को ही जाएगा, फॉर एव्हर बाइक. फॉर एव्हर बाईक लाईफ. बाईक लाईफ. आणि काय असं तुमचे प्रत्येक याच्यातली डान्सर्सची पण एक कम्युनिटी असते, प्रत्येक हे तुम्ही रायडर्स स्टंट करणारे तुम्ही, तुमची पण एक कम्युनिटी असते. काय तुमचं एक बेसिक खूप थॉट, family. असं काही म्हणजे करिअरला ब्रेक आहे का हे रिलेशनशिप वगैरे असं काही विचार करतात? ती फॅमिली होती बाईकिंग मुळेच. बाईक आवाज, बाईकचा तो जो फील, त्याच्यामुळेच आपण कनेक्ट होतो. आम्ही जे बायकर्स कनेक्ट होतो, रायडर्स, स्टंट रायडर्स, रेसर्स कनेक्ट होतो, त्या आवाजामुळे आणि त्या फील मुळेच कनेक्ट होतो. ऍक्च्युली अजूनही खूप माझे प्रश्न आहेत आणि मी खूप विचारू शकते याच्यामध्ये, पण येस वेळेचीही मर्यादा आहे. आणि तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्ही एवढी बेधडक दिली, छान दिली. आम्हाला खूप काही ऐकायला मिळालं, तुमचेही चॅलेंजेस कळले आणि तुमची स्वप्न, तुम्ही जे महाराष्ट्राच्या या स्पोर्ट्सच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जो मानाचा तुरा लावलाय त्याकडून एक विचार करून त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि पुढे तुम्ही हे असंच अखंड करत राहा. या क्षेत्रामध्ये तुम्ही एक उत्तम असा ब्रिज तयार करून अनेकांना यामध्ये तुम्ही हे कराल आणि ते सगळं सेफ्टी थ्रू तुम्ही कराल. त्यासाठी खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी. जाता जाता एक विचार करून एक काय विचार शेवटचा देऊन जाल? यंग आहात, स्पोर्ट्स सारख्या क्षेत्रात आहात, सोशल मीडिया कॉम्पिटिशन असं खूप काही सुरू आहे, तर जाता जाता एक विचार माझा वैयक्तिक नाहीये, पण मी तो मला खूप रिलेट करतो, सद्गुरूंचा आहे की कुठल्या पण क्षेत्रात आहे तुम्ही योगा कॅरी करा तुमच्या बरोबर. कुठल्या पण क्षेत्रात करता तर पूर्ण वेळ द्या त्याला, पूर्ण इन्व्हॉल्व्ह होऊन करा. हार जीत वेगळा विषय, खेळणं महत्वाचं आहे आणि योगा तुमच्या बरोबर ठेवा. हाच एक विचार असेल. तेच मी कॅरी करतो की मी सिंक पण केलं त्याच्यासाठीच. म्हणून योगा पाहिजे तुमच्या लाईफमध्ये. सूर्यनमस्कार बेस्ट आहे. मी ऑलराऊंडर होऊ शकता सूर्यनमस्कार केले तर. थँक्यू सो मच. हा मंत्र आम्हा सगळ्यांसाठी आणि सगळ्या प्रेक्षकांसाठी सुद्धा खूप मोटिवेशन आहे. तुम्ही इथे आलात, वेळ दिली त्यासाठी खूप थँक्यू सो मच. आजचा हा पॉडकास्ट इतका रंगतदार होता, इन्फॉर्मेटिव्ह होता, सरांनी वेळ दिली त्यासाठी पुन्हा एकदा थँक्यू सो मच. आणि हा जर पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर आमच्या एक विचारला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.